या लोकशाहीमध्ये पण एका राजाची जयंती होती. याचं कारण आजच्या दिवशी समजून घेतले पाहिजे. कारण राजेशाही आपण स्वतः संपवून लोकशाही स्वीकारलो. अब्राहम लिंकन म्हणतात की लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं चिंतन आपण करूया. पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कोणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेले राजे नव्हते, तर स्वतःच्या नैतिकतेच्या जोरावर व चारित्र्य संपन्नतेच्या जोरावर लोकांचे राजे बनले. आज लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात, त्यांना वारसा हक्क असतो, पण चांगल्या विचाराच्या जोरावर नाही तर चुकीच्या विचाराचा आधार घ्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आपल्या सरकारमधून तगाई म्हणजे पहिचे द्यायचे, गोरेधारे द्यायचे, बी बियाणे द्यायचे. म्हणूनच महाराजांच्या काळात शेतकरी सुखी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांची सुरक्षा करणारे राजे होते. रांजणाच्या पाटलाची गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल. त्यांनी शेतकऱ्याच्या गरीब मुलीवर अन्याय केला. हे महाराजांना कळतात. महाराज त्यांचा मुसका बांधून पुण्याकडे आणला आणि हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. असे अनेक उदाहरण आहेत. 1978 साली बेळगावचे वाडीतील किल्लेदार सावित्रीबाई देसाई हे बहादूर स्त्री 27 दिवस लढाई लढली, पण सकूजीने किल्ला जिंकला. सकूजीने विजयाच्या गर्भामध्ये सावित्रीबाईवर अन्याय केले. हे महाराजांना कळताच महाराज संतापले आणि सकूजीचे डोळे काढण्यात आले व जन्मभर तुरुंगात डांबण्याची शिक्षा केली. 6वीला आहे. तुम्ही माझ्याहून मोठे आहात. तुम्ही पेपर वाचता, न्यूज वाचता व सोशल मीडिया पाहता. आज देशामध्ये महिलांबद्दल काय घडते हे तुम्हाला माहीत आहे. तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करून लोकशाही वाचवा व शेतकरी, महिला व शिक्षण मजबूत झालं तर लोकशाही टिकेल व आपणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जगल्यासारखं वाटेल. त्याच दिवशी खरी जयंती होईल. धन्यवाद. जय तुकोबा, जय जिजाऊ, जय शिवबा.